श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्य शाश्वतः शांतो व्योमातीत निरंजनः बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1663व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध द्वादशी, बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय मंडळ मुंबई दिनांक 17/4/1993, बैठक क्रमांक 159। परमपूज्य सद्गुरूंचा 59वा वर्धापन दिन दिनांक 24/2/1993 रोजी श्री क्षेत्र द्वारका इथे संपन्न झाला। त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू म्हणतात, माझी प्रकृती खरं तर द्वारकेला येऊन पोचण्याची नाही। मी द्वारकेला जाऊन तिथं राहू शकेन, तिथं हा वाढदिवस साजरा होऊ शकेल याची मला मोठी शंका होती। पण मनात एकसारखं असं वाटत होतं की सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रजा अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। हे जे वाक्य आहे हे भगवंताचं वाक्य आहे। तू सर्व धर्म सोडून मला शरण ये, म्हणजे मी तुला माझ्या रूपामध्ये सामील करून घेईन। आणि खरोखरच आपण सगळे शरीराचे धर्म सोडून त्याला शरण जाणं, धर्म या शब्दाचा अर्थ दुसरा घेऊ नका। कोणी जैन असतील, कोणी ख्रिश्चन असतील, कोणी बौद्ध असतील, कोणी मुस्लिम असतील, हे धर्म नव्हेत, हे शरीराचे धर्म सांगितलेले आहेत भगवंतांनी। काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे शरीराचे धर्म सोडून तुम्हाला शरण ये, म्हणजे मी तुला माझ्यामध्ये सामील करून घेईन आणि तुझं आणि माझं एकच रूप राहील। जसं पाण्यामध्ये पाणी मिसळलं म्हणजे त्याला भिन्नता राहत नाही, हे भगवंताचं वचन खरं करण्यासाठी भगवंतानी मला या ठिकाणी बोलवलेलं आहे, असं माझं मत आहे। त्यांनी काही मला स्वप्नात येऊन सांगितलेलं नाही की तू द्वारकेला ये, मुळीच सांगणार नाही। पण आपल्यालाही काही गोष्टी समजायला हरकत नाही। हे भगवंताचं वचन असल्याशिवाय, त्यांनी ते ठरवल्याशिवाय या गोष्टी होतात कशा हो? ठाणे सत्संग मंडळाने केलेलं कार्य जर लक्षात घेतलं तर भगवंतानीच करंगळी लावलेली आहे आणि गोवर्धन त्यांनी उचलून धरलेला आहे। हा सगळा विचार करून ठाणे सत्संग मंडळाला माझे पूर्ण आशीर्वाद आहेत। त्यांचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांच्या पाठीमागे मी उभा आहे। तत्पूर्वी ज्या ज्या ठिकाणी वाढदिवस साजरे झाले, पहिला काशीत झाला, दुसरा राहत्याला झाला, तिसरा नीरा नरसिंहपूर तिथं झाला, नंतर हरिद्वारला झाला, मग गिरीबालाजीला झाला आणि 5वा मला वाटतं द्वारकेला आहे। या सर्व लोकांनी जी माझी सेवा केली, जे माझ्याबद्दल प्रेम व्यक्त केलेलं आहे, त्या सर्वांच्या पाठीमागे माझे पूर्ण आशीर्वाद आहेत। आणि इथून पुढं माझ्या कल्पनेप्रमाणे माझ्या प्रकृतीला आता हे वाढदिवस सोसण्याची शक्यता कमी आहे। जर तुम्हाला तिथीनं साजरा नाही करता आला तरी सर्वांनी एकत्र येण्यासाठी एक निमित्त शोधून काढा आणि त्या दिवशी सर्वांनी एकत्र या। मी आशीर्वाद द्यायला तयार आहे। आता पुढचा वाढदिवस 15 मार्चला येणार आहे। तो श्री शैल्यम पर्वतावर करण्याचा विचार होता, पण एकंदर उष्णता, माझी प्रकृती या सर्वांचा विचार केला तर श्री शैल्य पर्वताचा वाढदिवस नगरला करायची सूचना मुंबईकरांना दिलेली आहे। मुंबईकरांनी आता हे करायचं असेल, त्यांच्या मनात असेल तर त्यांनी नगरला साजरा करावा। काळेसाहेब बरोबर आहे ना? 16 फेब्रुवारीला जो वाढदिवस साजरा करायचा तो 15 मार्चला होऊन गेल्यावरचा करावा, म्हणजे ते जास्त उपयुक्त होईल। तेव्हा सर्व भक्तांनी एकत्र येण्यासाठी, वेदधर्माचं महत्त्व ऐकण्यासाठी, वेदधर्म आचरण्यात येण्यासाठी, माझे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र या आणि ही धर्माची पालखी उचलून धरा। धर्मो रक्षति रक्षितः।
यतो धर्मस्ततो जयाः. हे कायम लक्षात असं असतं की सामान्य माणसं आम्हाला नेहमी सांगत असतात, फार केलं महाराज आम्ही, पूजा झाल्या, अर्चा झाल्या, श्राद्ध झाली, पक्ष झाली, कशाचा उपयोग होत नाही, हे सांगणाऱ्या बहुतेक स्त्रिया असतात. काही प्राप्त होत नाही आणि काही झालेलंही नाही, पण त्यांना हे समजत नाही की हे आपण फक्त करायचं आहे. प्राप्तीची वाट कशाला पाहायची, ते चालायचंच. ते अज्ञान आहे, त्याला इलाज नसतो. तेव्हा पुरुषांना सुद्धा माझं सांगणं असे आहे की एका विचाराशी परिपक्व राहा. मी आज तुमच्यात आहे, कदाचित उद्या नसेनही, पण मी दिलेला उपदेश कधीही विसरू नका. या उपदेशाशी एकनिष्ठ राहा. मी आता वैदिक लोकांबद्दल जे विचार मांडले, हे विचार केवळ मला वाटले म्हणून मांडले. त्यांना मी नाव ठेवणं हा माझा मुळीच हेतू नाही. त्यात दंडगे गुरुजी आपल्याला बरेच काही मदत करतायत. त्यांनी ते असं ठरवलेलं आहे की आपण यांना जास्तीत जास्त मदत करायची. तेव्हा तुम्ही सुद्धा दंडग्यांबद्दल काहीतरी विचित्र कल्पना करू नका. त्यांना मान द्या, त्यांच्याशी मानाने वागा. आपल्याला ते मदत करतील अशी मला अपेक्षा आहे. फक्त त्यांनी हो म्हणावं. हो म्हणायला लावलं असं होऊ नये. तेव्हा माझे तुमच्या सर्वांच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत. तुमचं मी अगदी सदैव कल्याण चिंतणारी व्यक्ती आहे. श्री गुरुदेव दत्त. याच ठिकाणी हिदगुजाच्या 14व्या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, श्री क्षेत्र द्वारका इथे यंदा माझा 59वा जन्मोत्सव सोहळा ठाण्याच्या सत्संग मंडळातर्फे साजरा होत आहे. हे पाहून मला खूप आनंद होत आहे. मी तुम्हा सर्व भक्तांना आजपर्यंत अनेक गोष्टी शिकवल्या आहेत व ज्ञानही देत आलो आहे, परंतु त्यामध्ये कधीही तुमच्या गुरूंचा वाढदिवस कसा साजरा करायचा हे कधीही शिकवलेलं नाही, अथवा त्याबाबत कधी सूचनाही दिलेल्या नाहीत. असे असून सुद्धा तुम्ही सर्व भक्तांनी या दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन दरवर्षी अतिशय व्यवस्थितरित्या केलेले आहे. येथे भगवान श्रीकृष्णाचे जे मंदिर आहे तिथे ध्वज लावण्याचा एक विशेष कार्यक्रम असतो. तो ध्वज आपल्या निवासस्थानापासून मंदिरापर्यंत भक्ती भावनेने वाजत गाजत तसेच घोषणा देत नाचत घेऊन यायचा असतो. अशी इथे प्रथा आहे. कारण ध्वज हे भगवंताचे चिन्ह मानले जाते. ध्वज तसेच मंदिराच्या गाभाऱ्याला पडदा आपल्या ठाण्याच्या मंडळाने अर्पण केला आहे. हे असे सर्व अशक्य कोटीतले काम तुम्हा भक्तांच्याकडून परगावी नवख्या ठिकाणी व्यवस्थित पार पडू शकते, हे सर्व विशेषच आहे. हे सर्व घडण्यामागे ईश्वरी शक्तीच कारणीभूत आहे. ईश्वरी संकेताशिवाय या अशा घटना घडू शकणार नाहीत. तुम्ही सर्व भक्तांनी एक दिलाने तसेच कुठेही जातीयवाद न ठेवता एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केला आहे. हे चित्र असेच सर्वांना आरशासारखे स्वच्छ दिसले पाहिजे. इतर जणांना तुमचे सर्व मागणे सदैव आदर्शमय वाटले पाहिजे. तुम्ही एवढी खूप भक्त मंडळी तुम्हाला कोणालाही कसलेही आमंत्रण न देता इथे आलेले आहात. याच्या मागे ईश्वरी शक्तीच कारणीभूत आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.